मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय। हे असं होच कसं शकतं? तुम्ही वाडा विकायचं म्हणताय? नुसता वाडाच नाही तर आसपासची जमीन देखील विकण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। पण का? कारण काय? उत्तम प्रस्ताव आलाय समोरून, मनाजोगते, किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळणार आहेत। आणि तुम्ही मुलं म्हणताच ना की आता तुम्ही मुंबईत येऊन राहा म्हणून। आम्ही आजही तेच म्हणतोय, पण त्यासाठी वाडा विकायची गरज नाही। माणसांशिवाय वास्तूची काय किंमत रे बाबा? त्याचा एखादा जुनाट पडीक भूत बंगला होण्यापेक्षा तिथे एखादं हॉटेल झालेलं काय वाईट? काय तर म्हणे हे हेरिटेज रिसॉर्ट, छान सुबक नाव आहे, हेरिटेज रिसॉर्ट। आपणही जायचं अधून मधून पाहुणचाराला। काय काय बोलताय तुम्ही हे बाबा? मधु, मी काय सांगतोय ते नीट ऐक आता। तू, बाळ आणि कुसुम, शिवाय चंद्रकांत, आदिनाथ, बाहुली आणि निखिल, येणारी रक्कम तुम्हा सर्वांमध्ये समसमान वाटली जाईल। बाबा ऐकून घे, त्यातलाच एक भाग विष्णूसाठी ठेवायचा। त्याला हवी तशी योग्य जागा बघून द्यायची आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी योग्य ती रक्कम त्याला द्यायची। निखिलच्या वाट्याला येणारी रक्कम खगोलशास्त्रावर काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान करून दरवर्षी सुयोग्य विद्यार्थ्याला निखिलच्या नावे शिष्यवृत्ती द्यायची। राहता राहिला माझा प्रश्न, मला काहीच नको। बँकेत पैसे आहेत तेवढे पुरतील। कधी तुझ्याकडे, कधी बाळकडे, कधी चंदूकडे। मला हवा तसा मी माझा तळ हलवत जाईन। चैन आहे म्हाताऱ्याची। आतापर्यंत एकच घर होतं, आता 3-3 घर, तेही मुंबईत। वाह, मला याच्यातलं काहीही मान्य नाहीये। ठीक आहे, तरी पण माझा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय तू बाळ आणि कुसुमला कळवायचास। हवं तर बाळला मी सांगेन, पण
कुसुमला तूच सांगायचंस, कारण भेटल्यावर आमच्यात फक्त वाद होतात, संवाद नाही. कळलं? हे सगळं तुमचं ठरलंय? हो. मी झोपतो आता. डोळे खूप जडावलेत. श्रीराम 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 श्रीराम. खूप कठीण वळणावर आणून उभं केलंयस तू मला अभि. मी ठरवलं होतं यापुढे आयुष्यात कधीही प्रेम करायचं नाही, कुणावरही जीव लावायचा नाही. तू माझ्यासाठीच जीव द्यायला निघालास. Now let me be very frank अभि. मी आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केलं, आदिनाथवर. मग 7 वर्षांपूर्वी आपल्यात जे काही होतं ते काय होतं? मैत्री. अशी मैत्री जिचं रूपांतर कदाचित प्रेमात झालं असतं. मी मान्य करते की मी ओढले गेले तुझ्याकडे, but that was infatuation. आपण जर असेच भेटत राहिलो असतो त्यावेळी तर कदाचित तो अपघात, त्यानंतर जे काही झालं त्यामुळे सगळं संपलं. माझ्यासाठी नव्हतं संपलं. हे बघ सुलेखा, मी असं नाही म्हणणार की माझ्या आयुष्यात तुझ्यानंतर मुलीच आल्या नाहीत. आल्या, पण त्या प्रत्येक मुलीची तुलना मी फक्त तुझ्याशी करत होतो. I wanted you to come back in my life. आणि तू आलीस. जितक्या अब्रप्टली गेली होतीस तितक्याच अब्रप्टली आलीस. पण तोपर्यंत माझ्या आयुष्यात आदिनाथ येऊन गेला होता. वेड्यासारखं प्रेम केलं मी त्याच्या. पण त्याने जुने कपडे फेकून द्यावेत तसं फेकून दिलं मला त्याच्या आयुष्यात. I was not just heartbroken, I was humiliated. You know what, सुलेखा, तुझ्या या आदिनाथला भेटायचं मला. काय करणार आहेस त्याला भेटून? काय नाही, 4 समजुतीच्या गोष्टी सांगणार आहे. पण एनिवे, आपण
जे काही झालंय त्यावर बोलायला इथे आलेलो नाही. पुढे काय होणार आहे ते महत्वाचं नाही का? हो की नाही? मी उद्या सकाळचा पेपर वाचण्यासाठी जिवंत राहणार आहे की उद्या सकाळच्या पेपरमध्ये लोक मीच गेल्याची बातमी वाचणार आहेत? तू गेलास तर मग मी प्रेम कोणावर करायचं? म्हणजे तू नाही, होल्ड हो. म्हणून म्हणते मी जे काही सांगते ना ते नीट ऐक आधी. अभिमान, तू जेवढं प्रेम करतोयस ना माझ्यावर, तेवढंच मलाही तुझ्यावर प्रेम करायचं. हा पण जोपर्यंत आदिनाथने माझ्या मनावर केलेल्या जखमा भरून निघत नाहीत तोपर्यंत ते शक्य नाही. म्हणून मला थोडा वेळ हवाय. so that I can try and love you, so that I can love myself. Please, Abhi. सुलेखा, आजपर्यंत मी तुझ्यावर फक्त प्रेम केलं. But now I respect you. And I promise you की ज्या दिवशी तू फक्त माझी होण्याचा निर्णय घेशील ना, त्या दिवसापासून आपल्या आयुष्यात फक्त सुख असेल, बाकी काहीच नाही. बाकी कोणाचा विचार सुद्धा नाही. नाही, तसं नाही. ते रिसॉर्ट आता तिथंच व्हायला पाहिजे परमेश्वर. आता तो माझ्या इब्रतीचा प्रश्न झालेला आहे. नाही साहेब, मी एवढ्यासाठीच म्हटलं, भांडवलदारांकडून आपल्यावर आधीच दबाव आहे. लवकरात लवकर जर काम सुरू नाही झालं तर त्यांना मॅनेज करतो रे. त्यांच्याकडे फक्त पैसा आहे बाबा. तो पैसा कसा खेळवायचा याची ताकद फक्त माझ्याकडेच आहे ना. पण साहेब, एक मिनिट, आणि त्याला फार वेळही नाही लागायचा. त्या चंदूच्या नाड्या आवळायला घेतल्यात मी. लवकरच अख्ख्या शास्त्री कुटुंबाचा श्वास कोंडेल. मला फोन करून धमकी देतो तो मधुसूदन शास्त्री. एक मिनिट. हाँ, बोल चंदू. काय? तू फोन ठेव, मी बोलतो तुझ्याशी उद्या. काय झालं साहेब? परमेश्वर, तुझा चमत्कारावर विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल, हा चमत्कार जर त्या तुझ्या विठ्ठलानं घडवला असेल तर मानला त्याला. झालंय काय साहेब? अरे, चंदूचा आजा वाडा विकायला तयार झाला. काय सांगता काय साहेब? उद्या 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 भेटायला बोलवलं त्याने. साहेब, मी काहीतरी गोडधोड मिठाई आणतो. काय आणू साहेब? पेढे आणू, बर्फी आणू? मैसूर पाक. मैसूर पाक त्या अख्ख्या शास्त्री कुटुंबाच्या श्राद्धाची मिठाई म्हणून.
हॅलो. आपण निघूया. पण आपण आत्ता तर आलोय. वी शुड सेलिब्रेट इन फॅक्ट. वेटर. नाही अभिमान, आपण निघूया. चल प्लीज. पण का? मी सांगतेय ना. सुलेखा, तू सांगतेस म्हणून मी माझा जीवही देऊ शकतो, तुला माहितीये. बट आय डोंट लाईक बिंग पुश्ड अराउंड लाईक दिस. ओके, आपण निघूया. नाही अभि प्लीज. नाही, आपण निघूया. सुलेखा बस. सिट डाऊन. तो इथे आलाय. कोण? आदिनाथ. कुठे? एक मिनिट. तू बस खाली. बस ना प्लीज. रेड शर्ट मधला. हा आदिनाथ आहे. तुझा वाला आदिनाथ. हा ग्रेट. आज बहुतेक देवानी माझ्या सगळ्याच इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलेलं दिसतंय. गुड. कुठे चाललास? मगाशी तुला सांगितलं होतं ना मी, 4 समजुतीच्या गोष्टी. एक्सक्यूज मी, इथे कोणीतरी येत आहे. नॉट अ प्रॉब्लेम. मला सुद्धा फार वेळ नाहीये. तुम्हाला भेटण्याची प्रचंड इच्छा होती म्हणून आलो. तुम्ही मला ओळखता? ऑफकोर्स. आदिनाथ शास्त्री तुम्हीच ना? हो, पण मी तुम्हाला नाही ओळखला. मी अभिमान यशवंतराव सरंजाम. म्हणजे यशवंतराव सरंजामे सख्खे वडील माझे. हो, पण मला तुमची ओळख आहे याला कारण माझे बा नाही येतात. ती आहे. आपण निघूया अभिमान. हो निघूया ना, पण त्याआधी मला जरा मिस्टर शास्त्रींशी जे बोलायचं आहे ते तर बोलू दे.